आता आला बघा होळीला मासे बांधण्याची प्रथा पूर्वीपासून आहे. आला हो आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. नमस्कार मंडळी, तर मी सनी टोडी एसपीडी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते. तर मंडळी, एक कोळी लोकांचा एक महत्वाचा सण म्हणजे शिमगा, तोच तुम्हाला आज आमच्या ते कशा प्रकारे साजरा होतो ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओ बघायला मिळणार. व्हिडिओ धमाल, फुल धमाल असणार आहे. कोळी लोकांचा हा महत्वपूर्ण असा सण असतो. कशा प्रकारे साजरा केला जातो ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. वडांची भरणारी, समुद्रामध्ये भरणारी जत्रा सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. चला तर मंडळी, व्हिडिओ न स्किप करताना बघा. व्हिडिओ फुल धमाल असणार आहे. तो व्हिडिओ न स्किप करताना बघा. चला तर आता आपल्या होड्या सजवायच्या त्या सजवून घेऊया. त्यानंतर होळीची पूजा होईल. त्यानंतर जाऊया. आपल्या 2 डोली सुद्धा लावलेल्या आहेत. डोली सुद्धा ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मासमरी सुद्धा बघायला मिळेल. आणि बघूया डोलीमध्ये काय लागते. मावरा नक्की तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघा मंडळी. आपल्या या 2 होड्या आता समुद्रात भरती सुद्धा लागली. आता चला लवकरात आपल्या होड्या सजून घ्यायच्या आहेत. बाकीचे मंडळी सुद्धा सजवताना दिसतात होड्या. चला आता आपण सुद्धा सजवूया होड्या. बघा मंडळी, आपल्या आता होड्या सुद्धा सजून झालेल्या आहेत. इकडे आता होळीची पूजा चालू आहे. हाय करा आधी, हाय करा, हाय करा, हाय करा. हाय दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. बघा मंडळी, आपल्या आता होळीची पूजा झाली. आता थोड्यालाच आता जाऊया. आपल्या 2 डोले आहेत त्यात पालवाला. आणि इकडे बघा, राजे काय करतस? काय करतस? लाडू बनवतस? लाडू मंडळी, आपल्या चालली आता होळी. आपल्या होळीची पूजा करून झाली आणि आता आपल्या होळी चालली. आपली एक वाघूर जाळी टाकलेली आहे ती पालवाची आणि डोली सुद्धा आहेत. आता बघूया डोलीमध्ये आणि वाघूर जाळीमध्ये नक्कीच चांगला दिवस असेल तर नक्कीच मोठा मासा सुद्धा बघायला भेटेल.
तर मंडळी वारा सुद्धा जोरात सुटलाय. तर म्हणजे आता पहिला पण आता आपली वाघूर झाली आहे तीच आता पालूया आणि बघूया वाघूर म्हणजे काय नक्की दिवस चांगला असेल. नक्कीच मोठा मासा सुद्धा बघायला मिळेल. आपले काका मंडळी सगळी आहे इथे बघा. मोठे मोठे तांडाले आहेत आज आपल्यासोबत आले आहेत. तर मंडळी आली आहेत वाघूर जात देवाला हाका मारते चांगला मासा लागू दे असं बोलता. आला बघा टाईट काम जीवन जा थांब आणि थांब रेड स्नॅपर कडक काम बघा. म्हणजे पहिल्यांदाच मासा लागलाय होळीच्या दिवशी. नाणेदेवी माते की जय. बघा मस्त जिवंतच लागलाय. अजून जाली पाळायची बाकी आहे सुरुवातीलाच लागलाय. जिवंत आहे एकदम बघा कडक काम आहे. अजून अर्धी जवळ जाली पाळायची बाकी आहे आपली. आपल्याकडे दुसरी आता होडी सुद्धा आली. ते आता आपली जाली पालवतात. आपल्या होती ती ताम रेड स्नॅपर दिसतोय. हिलाच बघा आता धार देता धार देता बघा जिवंतच आहे. म्हणजे आपण वाघूर झाली पालवली टाकताना दिसताना टाकून घेऊया. त्यानंतर आपल्या डोली आहेत त्या डायरेक्ट चालवताना भेटूया. बघा मंडळी आपल्या होती ती रेड स्नॅपर ताम मासा भेटलेला आहे आपल्याला जिवंतच आहे. 2 किलो होईल बघा. काम 25 झालाय. मला वाटतं पहिल्यांदाच आपल्या होळीमध्ये मासा लागलाय. आज आपण आता मान होळीला मान असतो होळीला देण्याचा त्याच्यात आपण त्याच्या नालीला बांधणार आहोत. दुसरी बोट अष्टविनायक छोटीवाली तिच्या नाली सुद्धा बघा ना गुलाल लागतात. तिथे पापलेट लावलाय. पापलेट दुसरा काय धोमा लावलाय. चला आता हे बघा आपला होता तो ताम मासा लावली नालीला. होळीला मासे बांधण्याची प्रथा पूर्वीपासून आहे. हा होळीचा मान आहे. हा होळीसाठी खास भेटत नसला तर मार्केटमधून सुद्धा आणून या करतात. कुठलीही मच्छी पण बांधली तरी चालते. होळीसाठी तो मान आहे होळीचा. हा आपल्या बोटीला होळीला जो मावरे मच्छी भेटतय तीच मच्छी नालीला बांधायची असते. ती होळीचा मान असतो तो होळीच्या दिवशी. आता अन्न आहेत. आपला कोळ्याचा सण म्हणजे एक शिमगा एक महत्वाचा सण असते ना. शिमग्याचा सण म्हणजे आमचा वर्षाचा सण आहे. हा होळी हा सण आमचा वर्षाचा आहे. आता आम्ही वाघरा पालवली त्याला एक ताम मिळली आम्हाला 2 किलोची. आता आम्ही डोली पालवायला चालू. त्याच्यात 2-3 सर्ग मिळतात का बघतोय. आता बघूया आपण वाघूर झाली पालवली त्यामध्ये बघितलं असाल कशा प्रकारे ताम मासा होता. आता बघूया डोल पालूया आहेत त्या. आणि वारा बघू शकता मित्र जोरात वारा सुटलाय. पताकाचा आवाज येतच असेल. नाईट सुद्धा भरपूर प्रमाणात असेल. म्हणजे आपले जे डोलीचे सस असतात त्याच्यात थोडी तर आलेले आहे. बघूया डोलीमध्ये काय लागते मावरा. वारा सुद्धा बघू शकता भरपूर प्रमाणात वारा सुटलाय. बेकार वारा सुटला बेकार वारा निघाला म्हणजे आता डोली वळण्यासाठी थोडा अडचण येणार आहे. बघा काय दिसत नाही बघा डोलीमध्ये. कोणाचाच लागेल बघा डोलीचा मुद्दा जिथे आपला गावला सगळा जो मावळा जो जमावत होतो यो बघा म्हणजे पहिल्या डोलीत होता तो मावरा दिसतोय. किती वेळ आलाय.
बघा इकडे आपल्या गावाची आपल्या काकाची होळी आलेली आहे. बघा म्हणजे पहिलाच डोली स्वतःच मावरा दिसते याच्यामध्ये, मिक्स मावरा दिसते. आंबाड सुद्धा दिसतंय बघा, आंबाड पण आहे, आंबाड पण आहे याच्यामध्ये. सगळं मिक्स मावरा आहे, सगळी मिक्स मिठाई आली पहिल्या डोलीमध्ये. तर म्हणजे दुसरी आता डोल आलेली आहे. दुसऱ्या डोलीमध्ये बघूया. पहिल्या डोलीमध्ये बघितला असा तुम्ही, हा होता तर तो सगळा मिक्स मावरा आला जास्त म्हणजे याच्यामध्ये. कुत्त्या आला, कुत्त्या कुत्त्या मसाला, कुत्रा मसाला. जीवाच आहे समजा की कुत्रा मसाला सुद्धा त्याला बोलतात, तोच दिसतोय. आंबा दिसतोय याच्यामध्ये, पण काय जवळा जास्त नाही, सोडलाय त्याला पाण्यात. बघामध्ये जो आता मावरा आहे तो आता याच्यामध्ये काढता दिसतोय जवळासाठी. तर म्हणजे आपल्या दोन डोळे त्या चालवल्या. आता चालले आता होत आपली एवढी खाडीच्या दिशेने. तर खाडी गेला जल्लो तुम्ही बघू शकताय. चला जाऊया खाडीमध्ये. आता खाडीमध्ये आली आणि बघा आपल्या गावाची सर्व मंडळी ते जमलं दिसत आहे. गावातल्या सुद्धा होड्या सुद्धा दिसतात. आणि इकडे बघा सर्व मंडळी, छोटी मंडळी सुद्धा पोहताना सुद्धा दिसत बघा इकडे.
बघा मंडळी 2 होड्या एकाच होडीला बांधलेल्या दिसतात बघा. इकडे कबड्डी पण खेळतात बघा. जो आपला जो ताम मासा होता त्याचाच आता कालवण होईल ना बघा. जिवंत मावळ होता तोच आता कालवण होणार इथे. आणि बघा इथे काय खातस कलिंगर खाते बघा स्माईल म्हणजे. आता 15 वर्ष आता आलोय स्विमिंग पूल मध्ये पोहण्यासाठी. चला तर जाऊया आता आपण सुद्धा पोहण्यासाठी. चला बाकी मंडळी पोहतात चला तर आपण सुद्धा जाऊया.